नमस्कार मित्रांनो, आपल्या एका शेळीला जुलाब लागले ते म्हणजे संडास. तर आपण तिच्यासाठी याच्या अगोदर पण आपण काय ही एक गोळी वापरतो मित्रांनो संडाससाठी आहे. हे बघा, सल्फाबोलस या नावानं आहे ही. तर ही गोळी एक नंबर आहे. याच्यात एक शेळी जर असली मोठी तर तिला अर्धी द्यायची, बारीक पिल्लू असलं त्याला चतकोर द्यायची, म्हणजे चौथा भाग द्यायचा. हे बघा, आणि आपण गोळी अशी देतो मित्रांनो, हे असं इंजेक्शन वापरतो आणि त्याला पाण्यामध्ये गोळीला विरघळून घेतो. नंतर मग असं हे करून, कारण याने काय होतं, आज भाकरीमध्ये जर चारली तर शेळी गोळी खाऊ शकत नाही, गोळी बाहेर सोडून देते शेळी. त्याच्यामुळे इंजेक्शनाला डायरेक्ट आपण सोडू शकतो. आता तुम्हाला दाखवतो मी कशी सोडायची. चल, काल थोडी संडास होती पण आज जास्त, म्हणजे ते काय झालं ते नाही, हिरवं गवत खाल्ल्यामुळे या दिवसात हिरव्या गवताना हे होतंच, संडास लागते. हे बघा, असं सोडून द्यायचं. हे बघा, कतही वायाला जात नाही. हे बघा सगळं. शेळी काल थोडी हे होती पण आज जास्त पाण्यासारखीच संडास करू राहिली. हिरव्या गवताना होतं मित्रांनो. जास्तच जर संडास लागली तर डॉक्टरलाच दाखवलेला पर्याय बरा आहे. आणि मी याच्यामध्येच कंट्रोल होतो माझ्याकडून. शेळ्याला जर संडास लागली तर मी हेच गोळीपासून, म्हणजे जेव्हा कमी आहे तेच वेळ देऊन टाकतो, त्याच्यामुळं कंट्रोल होऊन जाते. हे छोटं इंजेक्शन भेटतं, याची सुई काढून टाकायची वाटल्यास. ते हे टोक जरी काढलं तरी चालतं. एकदा हे टोक लागू नये टाळूला याला जनावरांच्या, तेवढं फक्त काळजी घ्यावी लागते मित्रांनो. आता ह्या बकराला पण आपल्या याला पण संडास लागली होती पण याची बरी आहे, तरी पण आपण याला चौथा हिस्सा देणारच आहोत. चला तर त्याला पण देऊन टाकू. हे बघा मित्रांनो, असं चौथा हिस्सा देऊन टाकायचा. जास्त नाही द्यायचं, लगे कमी द्यायचं, कारण की जीव लहान असल्यामुळं जास्त द्यायला जमणार नाही. विरघळती पण तेव्हाच पाण्यामध्ये. भाकरीमध्ये जर दिलं तर शेळी खात नाही, बाहेर फेकून देते. हे पावसाळ्यामध्ये याचं प्रमाण, संडासचं प्रमाण जास्त असतं, कारण की काय होतं, हिरवं गवत खातात, पांघरेशे खातात शेळ्या, आणि त्याच्यापासून मग ते जुलाब वाढतात मित्रांनो. पण त्याला काही एवढं घाबरायचं नाही. ताबडतोब जर कंट्रोल केलं तर परत हे जर नसलं, गोळ्या समजा तुमच्या जवळपास जर नसल्या तर तुम्ही डायरेक्ट त्यांना लिंबू पण खाऊ घालू शकता किंवा ताक पाजू शकता. ताकानं पण संडास राहते. आपले लिंब असतात, लिंब 4-5 लिंब पिळून जर ते जरी खाऊ घातले तरी पण संडास कंट्रोल होती, थोडी असली तर. जास्त म्हणलं तर मग डॉक्टरकडून इलाज केलेलाच पर्याय चांगला आहे, कारण जास्त जनावर जर परेशान झालं तर मग लगेच अशक्तपणा येतो, ताकद नाही राहत जनावर. मग त्याच्यामुळे थोडक्यात जर असलं तर कंट्रोल करायचं गोळ्यानं आपण स्वतः, नसलं तर आपण डॉक्टरांना दाखवून इलाज करायचा. चला आता बकराला देऊन टाकू. मित्रांनो, हे आपण स्वतः, म्हणजे आपण स्वतःच्या मनानं नाही देत,
ही आपण डॉक्टरला विचारूनच गोळी आणलेली आहे आणि त्यांच्या हिशोबानंच आपण ह्या गोळ्याचं देतो आहे. पण स्वतः अगोदर डॉक्टरांना विचारा, चौकशी करा, त्याच नंतर द्या. एखाद्या दिवस ताप पण असू शकते, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ही गोळी द्या. संडास असले नुसतं तर याने कंट्रोल होईल, ताप असेल तर डॉक्टरांना दाखवणं आवश्यक आहे मित्रांनो. आणि या पावसाळ्यामध्ये असं होतच असतं, जेवताना यांना संडास लागतच असते. आणि परत आपण ही गोळीची काही जाहिरात करत नाही. तुम्हाला जर याच्यापेक्षा वेगळी जर गोळी चांगली भेटली जुलाबची तरी पण तुम्ही आणू शकता. असं नाही की आपण हे जे गोळीपासून आपल्याला काही समजा फायदा आहे काहीच नाही. तुम्ही कोणती पण संडासची गोळी आणून वापर करू शकता. त्याच्यापेक्षा सोपा जर इलाज म्हणलं तर तुमच्याकडे जर डॉक्टर समजा मेडिकल जवळ नसलं, अवेलेबल नसलं, तुम्ही ताक पण पाजू शकता. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही लिंब असतात, लिंब 4-5 लिंब पिळून त्याचा रस पण शेळीला 2-3 वेळेस पाजू शकता दिवसामधून. त्याच्यापासून पण संडास कंट्रोल होते मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. असा घरगुती इलाज पण तुम्ही करू शकता. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान मित्रांनो.